नमस्कार. न्यूज सडकमध्ये सर्वांचं आपलं मनपूर्वक स्वागत. मी हरुण सय्यद. मी आज घेऊन जात आहे अहमदपूर विधानसभामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डॉक्टर भिकाणे हे उमेदवार झालेले आहेत. सर, स्वागत आहे आपलं. जय महाराष्ट्र. नमस्कार. कशी राहील परिस्थिती, कशी राहील लढत अहमदपूर? मी खूप आनंदी आहे सर. ही माझ्या जीवनातील पहिली निवडणूक आहे आणि अतिशय पोषक वातावरण आहे. जनतेनं स्वतः ही निवडणूक हातात घेतली आणि ती माझ्यासारख्या चळवळीतील माणसाच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनं वोट भी देंगे नोट भी देंगे अशा माध्यमातून जनता माझ्यासोबत स्वतः कामाला लागलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणले की मारधाड, तोडफोड, राडा असे आपण आपल्यासारखे सज्जन माणसं त्या पक्षात कसं काय गेले? मी आपल्या प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असे सज्जन माणसं आहेत म्हणजे कौतुक वाटतं लोकांना. मी आपल्या प्रश्नाला थोडं करेक्ट करतो अरुणजी. ऍक्च्युअली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सज्जनच माणसं आहेत. ते फक्त जनतेच्या हितासाठी कधीतरी प्रक्षोभक होतात. तुम्ही एक गोष्ट बघा की आपला मराठवाडा, आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायासोबत जोडलेला आहे. तिथंच संत तुकाराम काय म्हणतात की नाठाळाच्या माथी हाणू काठी. तो संतपणा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे. अहमदपूर विधानसभेचे एक वैशिष्ट्य आहे की ते नेहमी एक नवीन चेहरा देत असतात. आपण मागच्या 10-15 वर्षापासून त्या मतदारसंघात काम करत होतात आणि अनेकदा आपल्यासोबत चर्चाही झाली होती की वेळ आली पाहिजे त्या वेळेवर मी विधानसभेला उतरणार आहे. ती वेळ आली आहे का आता? 100%. ती योग्य वेळ आली. योग्य वेळी साहेबांनी उमेदवारी जाहीर केली, योग्य मतदारसंघाची जाहीर केली आणि मतदारसंघात योग्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आणि त्याचा निश्चितच फायदा मला होईल. डॉक्टर भिकाणे म्हणले की राजकारणापेक्षा समाजकारण खूप जास्त असतं. सर्वसामान्य लोकांमध्ये आपण जाऊन ते कॅम्प वगैरे घेत असतात. कशा पद्धतीनं त्या लोकांचं बेनिफिट आणि राजकारणामध्ये भेटेल असं वाटतं आपल्याला? एक गुडविल तयार होतं सर. सोशल वर्क जे करतो आपण वर्षानुवर्ष त्यामधून एक गुडविल तयार होतं आणि राजकारणामध्ये गुडविल, माउथ पब्लिसिटी हे खूप मोठे गोष्टी आहेत. त्या माध्यमातून जनता आपल्याकडे आकर्षिली जाते, आपल्या पाठीमागे उभी राहते आणि आपल्याला समर्थन देते. आणि ते जर मतदान रूपी असेल तर मग बघायचं कामच नाही. कशी राहील लढत? लढत खूप चांगली आहे. मी गावोगाव फिरतोय. आपण स्वतः मला फॉलो करतात, आपण स्वतः मला बघत असतात. प्रत्येक गावी जनक्षोभ आहे. जनक्षोभ यासाठी आहे की या 5 वर्षामध्ये त्यांनी ज्यांना मत टाकलं ती लोक त्या मताशी स्वतः प्रामाणिक नेते नाही राहिले आणि त्यांनी शामेलियन सरड्यासारखे रंग बदलले, माकड उड्या मारल्या आणि त्या माकड उड्याचं समर्थन करण्यासाठी आता ते नोटा घेऊन घराच्या बाहेर पडले. त्यांना असं वाटतं की जनता वेडी आहे, आम्ही पैसा फेकू, लोक आमचे पाप विसरतील. पण असं होणार नाही. निश्चित त्यांना ह्या वेळेस मतदारसंघातील जाणती जनता धडा शिकवेल आणि धडा शिकवण्यासाठी ती माझ्या पाठीमागे उभा राहील. काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला आहात? काय मुद्दे राहिला पाहिजे निवडणुकीच्या विशेषतः अहमदपूर मतदारसंघामधून? अरुणजी, आपण अनेक वर्ष या मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर काम करतायत. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुद्देच स्वातंत्र्याला आज 75-80 वर्ष होत आले तरी तेच मुद्दे आहेत. विषय मुद्द्यांचा नाहीच, विषय जनसेवेचा आहे. लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण लोकशाही जिवंत ठेवणं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये लोकशाही अस्ताला चाललेली आहे. घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत आज छेडछाड होते, त्याची चेष्टा होते. या लोकांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मिळून भारतीय लोकशाही, भारतीय संविधान, छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेलं रयतेचं राज्य आज निव्वळ आणि निव्वळ भांडवलशाहीमध्ये गुंतवून टाकून लोकांना वेड्यात काढणं चालू केलेलं आहे. आणि माझ्यासारख्या तरुण माणसाला
उच्च शिक्षित माणसाला लोकशाही टिकवण्यासाठी ही लढाई लढायची आहे. आपण पेशाने डॉक्टर आहात, काय मुद्दे घेऊन त्यांच्या समोर गेलं पाहिजे? लोकांचे मुद्दे असू शकतात. कशी आहे सध्याची परिस्थिती? काय भविष्यात तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला गावोगाव फिरत असताना जाणवला की आमच्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाची रस्ते. मी एका गावामध्ये भाषण करताना म्हणलं की या रस्त्याहून जे आमदार तुमच्याकडे येणार आहेत, आजी माझी सर्व पक्षाची नेते, त्यांना फक्त एकदा विचारा की तुम्हाला या रस्त्यावरून येऊन आम्हाला मत मागायची थोडीशीही लाज वाटत नाही का? एवढा पहिला प्रश्न विचारा त्यांना. अक्षरशः रस्त्यांची धुळधाण आहे. सिंचन क्षेत्राचं तसंच आहे की वर अतिवृष्टी होते. मी इथं चोबळी का माकणी काहीतरी गावात गेलो होतो, तिथं त्यांनी सांगितलं रात्री शेतामध्ये खूप पाऊस पडलाय, अतिवृष्टी झाली साहेब, शेतात पाऊल ठेवायला जागा नाही, पूर्ण पीक गेलं आमचं. आणि गावात आलो तर तिथले एक आजोबा म्हणत होते साहेब प्यायला पाणी नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका शिवारामध्ये अतिवृष्टी होते आणि तिथंच गावामध्ये पाणी प्यायला भेटत नाही. ही आजारी सिंचन व्यवस्था आणि याचं क्रेडिट हे पूर्णतः स्थानिक लोकप्रतिनिधींना आहे. कृष्णा खोरे, नर्मदा खोरे, तापी खोरे, विकासाच्या जेवढ्या काही नद्या, जेवढ्या काही गंगा, जेवढे काही निधी ते यांनी खोऱ्यांनी लाटले, परंतु सिंचन क्षेत्र वाढलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणले की एखादी सभा घेते आणि त्या ठिकाणी काम पूर्ण झालं असं ते चित्र असतं, परंतु आपण मतदारसंघ हा पिजून काढलेला, हे कशी शक्य झालं आपल्याला? तर खूप दिवस आहेत तुमच्याकडे, त्याच्या अगोदरच तुम्ही सगळं हे पिंजून काढलेलं आहे प्रचाराच्या माध्यमातून. आपण मला इतकी वर्ष ओळखता सर, मी एक चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि चळवळ ही फक्त जनतेच्या समस्येतूनच करत आलेलो आहे. त्या अनुषंगानं मला असं वाटत होतं की मी जर विधानसभा लढवणार आहे तर मी प्रत्येक गावी जाऊन जनतेच्या समस्या ऐकल्या पाहिजे, त्या समस्येवरती मी अभ्यास केला पाहिजे. आणि जर मला विधानसभेमध्ये जनतेनं पाठवलं तर मी गावोगाव ज्या ज्या विषयावर बोललोय त्या त्या विषयावरती मला त्या जनतेसाठी काम करता आलं पाहिजे. मी सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता यासाठी राजकारणात नाहीये. मी फक्त आणि फक्त जनसेवेसाठी आहे आणि ती जनसेवा व्हावी म्हणून माननीय राजसाहेबांच्या आदेशाने ह्यावेळेस सार्वत्रिक निवडणूक लढवतोय. आपल्या समोर अनेक माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत, प्रवक्ते आहेत अनेक. आपण सर्वसामान्य लोकांसाठी झटत असतात. कसं बघावलं पाहिजे मतदार राजांनी तुमच्याकडे विशेषतः? एक्झॅक्टली, मी तेच सांगतोय सर. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेली 18-19 वर्ष निष्ठेनं एकाच पक्षात काम करतो. माझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे माझी, मी काल परवा एका ठिकाणी वाचत होतो की म्हणे पुरुषाची सर्वात मोठी प्रॉपर्टी असते त्याची पतिव्रता स्त्री, ती नसेल तर त्याच्या कोट्यावधी प्रॉपर्टीला काही अर्थ राहत नाही. हे पतिव्रता नाही आहेत, हे दलबदलू आहेत. तुम्ही विनायकराव पाटलांचं बघा, किती पक्ष झाले त्यांना पण आठवत नसेल, तसंही त्यांना काही आठवत नाही, ते वेगळ्याच विश्वात असतात. बाबासाहेब पाटलांचं, त्यांचं विश्व फक्त पैसा आहे आणि त्या पैशाच्या विश्वासाठी त्यांनी शरद पवार सारख्या देवतुल्य माणसाला, ज्यांनी यांना घडवलं, म्हातारपणी पाठीत खंजर खुपसला. लोक विसरतील का ही गोष्ट? आणि गेले कुणाकड तुम्हाला माहिती आहे. ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला, ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची नासिडी केली, एवढं अनैतिकतेचं राजकारण माझ्या चळवळीच्या जीवनात मी पाहिलं नाही. मी नेते पळताना बघितलेत, पक्ष पळवताना नाही बघितलं. त्याच्यानंतर हे भाजपचे सध्या गणेश हाके जे उभे आहेत, अहो त्यांना पक्षानं प्रदेश प्रवक्ते बनवलं. ऍक्च्युअली त्यांचं रूट लेवलला कुठलं काम नाही, ते चळवळीतील नाहीत. ते सांगतात मी कुठला तरी अधिकारी होतो, मुंडे साहेब मला भेटले आणि अचानक मी राजकारणात आले राजकारणात तर टीव्हीवरच प्रदेश प्रवक्ते म्हणून भाजपनेही त्यांना ठेवलं. ते जनतेत मिसळले नाहीत. अचानक ते गेल्या वेळेस भाजपचे उमेदवार म्हणून लढले, लाटेमध्ये पडले. यावेळेस पक्ष नावाची गोष्ट, ज्या पक्षाने यांना प्रदेश प्रवक्ते केलं, आमदारकीचं तिकीट दिलं, लाटेत हे पडले, यांची चूक ना.
अचानक भाजपशी गद्दारी करून, युतीशी गद्दारी करून यांनी जनसुराज्याचं तिकीट घेतलं. सर्वांना सांगितलं की हे नारळ आहे, नारळाच्या बागेवर मतदान करा. आणि काल परवा मी बघतोय तर शिट्टी आहे हातात त्यांची. म्हणजे निवडणुकीतच 2 पक्ष झाले यांचे. निष्ठावंत लोक नाहीये, ज्या लोकांची पक्षावर निष्ठा नाही. मला सांगा अरुणजी, तुम्ही इतकी वर्ष काम करता, जो स्वतःच्या परिवाराचा होत नाही, जो मुलगा स्वतःच्या वडिलांची सेवा करत नाही, तो शेजाऱ्याची करेल का हो? ही लोक स्वतःच्या पक्षाची नाही, स्वतःच्या पक्षाच्या विचाराची नाही, ते जनतेची कसं होतील? जनता वेडी आहे का आमच्या अहमदपूर तालुक्यातली? यांना कळत नाही का? यांना कळतं की अरे याच्या पक्षाचे झाले नाहीत. पक्षनिष्ठ माणूस मतदारसंघात एकच आहे, तो म्हणजे मनसेचा अधिकृत उमेदवार डॉक्टर नरसिंह मेघाणे. महाराष्ट्राची आता सध्याची परिस्थिती अशी आहे की मराठा वोटर सगळ्यांना पाहिजेत, सगळे राजकीय पक्षांना. आपलेही नेते राजसाहेब ठाकरे या ठिकाणी आले आणि वक्तव्य केलं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कसं भेटू शकत नाहीत, वाटेवर काय करावं लागेल तेही त्यांनी सांगितलं. हे मराठा वोटर्स वोट घेण्यासाठी केलंय, तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल, काय म्हणतात? हा, माझं यावरती थोडस एक वेगळा विचार आहे सर. मी मराठा समाजाला राजकीय दृष्ट्या, मराठा समाजानं राजकारणात जातीवाद कधी केलेला आहे या आरक्षणाच्या विषयाच्या अगोदर असं माझ्या व्यक्तिगत जीवनात मला आठवत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील फॅक्टरमुळं मताचं विकेंद्रीकरण झालंय, हे खरं आहे. ग्रामीण भागात ओबीसी एकवटलाय, ग्रामीण भागातला मराठा समाजही एकवटलाय. परंतु आरक्षणाच्या विषयावरती ती मन फाकलेली आहे, राजकीय विषयावरती नाही. राजकारण वेगळं आहे आणि आरक्षण वेगळं आहे. आता त्यामध्ये किती प्रमाणामध्ये ही सरमिसळ होईल यावरती निवडणुकीचे रिझल्ट अवलंबून असतील. पण माझं मत असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी मराठी माणसासाठी आजपर्यंत काम केलेली आहे आणि आमच्यासाठी येथील प्रत्येक व्यक्ती मराठी माणूस आहे. नाही, आपण जेवढी भाषणे करतात तेवढ्या भाषणात आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपल्या भाषणाला सुरुवात होत नाही. आपण ओबीसी आहात, कसं सांगताल, काय संदेश देताल हे एकतेचं? मराठा, लिंगायत किंवा ओबीसी या सगळ्या जाती धर्माचे लोक महाराष्ट्रात किती गुणागोविंदाने राहतात आणि ह्या राजकारणी काय केलेली परिस्थिती आहे, काय सांगताल? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा मराठाच आहे. ज्यांनी शेती केली, भाजीपाला पिकवला, तो माळी झाला. ज्यांनी गाडगे बनवले, तो कुंभार झाला. ज्यांनी कटिंग दाढी केली, तो न्हावी झाला. लक्षात आलं तुम्हाला? गाव हा एक देश होता. प्रत्येक गाव हे त्यावेळेस कनेक्टेड नव्हतं आणि त्या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती हवासा होता त्या ठिकाणी. हे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार ज्या गोष्टी आहेत, हे मराठा समाजाचीच माणसं आहेत. परंतु त्याच्या पोटी जो जन्मला, शिकारी आहे, कोळी आहे समजा, त्याच्या पोटी जो जन्मला तो पुढे कोळीच म्हणून राहिला. ऍक्च्युअली ही खूप छोटी गोष्ट आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक माणूस हा मराठाच आहे. तो त्याच्या व्यवसायानुसार त्याच्यावरती जाती लादल्या गेल्या आणि आज त्याचं एवढं भांडवल झालंय. माझ्यासारख्या वाचन करणाऱ्या, माझ्यासारख्या अभ्यासू माणसाला हे सर्व हास्यास्पद गोष्टी वाटतात. ही जी निवडणूक आहे ते निवडणूक कुठंतरी एक जातीचं रंग देण्याचं काम अनेक पक्ष आणि अनेक राजकारणी करत असतात. त्याच्याकडे कसं बघता आणि काय संदेश द्याल मतदार राजांना? हुशार मतदार राजा आहे अहमदपूरचे. हुशार मतदार राजांना मी एकच सांगेल की तुमचं मूळ मुद्द्याहून लक्ष भटकवण्यासाठी हा जातीचा मुद्दा आहे. जातीचा मुद्दा आरक्षणापर्यंत ठीक आहे, परंतु राजकीय व्यासपीठावरती विकासाचेच मुद्दे असले पाहिजे, जनहिताचेच मुद्दे असले पाहिजे. रस्ते, पाणी, वीज, सिंचन, सुरक्षा, आरोग्य, महिला, बालविकास या सर्व गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी तुम्हाला या जातीच्या या सर्व जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. जाणकार मतदार राजांनी विकासावरती नजर ठेवून आपणाला अपेक्षित असलेला चळवळीतील उमेदवार निवडून देणं ही काळाची गरज आहे, लोकशाहीची गरज आहे, विधान भवनाची गरज आहे. अन्यथा अशा लोकांमुळं पूर्णतः आपली येणारी पिढी बर्बाद होणार आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. तर हे होते डॉक्टर नरसिंह भिकाणे, यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये आपली सुरुवात करत असताना एकच पक्षातून सुरुवात केली. ते आजपर्यंत निष्ठावंत त्या पक्षात राहून
अविरतपणे सर्वसामान्य लोकांची, जनतेची सेवा करायचं काम अनेक वर्षापासून करत आलेलं आहे आणि करत राहतील अशीच अपेक्षा बाळगतो आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा देतो. तोपर्यंत मला त्या परवानगी. न्यूज तडका, हारून सय्यद, लातूर, महाराष्ट्र.